हमारे डीजे ऑपरेटर ने बहुत अच्छा योगदान अपने सॉन्ग्स के थ्रू, अच्छा सिलेक्शन और बहुत अच्छा मोटिवेट करा रहे हैं। मैवरिक्स ने थोड़ा गलती किया है मैच में, जानते हैं, मात्र अभिषेक को छोड़कर बाकी किसी का योगदान कंट्रीब्यूशन रहा नहीं। चलिए सर, चलिए शैलेश सर, टू बी फास्ट, 10:50 15 मिनट में गेम खत्म करना है। हाँ, शुरुआत आई थिंक शैलेश सर वाइट है भैया। अच्छा, बैट सर, बैट सर, थैंक। चैलेंजर सुपर किंग्स शुरुआत, नो बॉल है ये, नो बॉल है ये। राकेश प्रणय अक्षय कदम की ये गेंद। बेहतरीन क्रिकेट हुआ पिछला मैच, मैवरिक्स और धुरंधर के बीच में एक कांटे की टक्कर अंतिम गेंद तक। अभिषेक हीरो बने थे बट थोड़ा सा मिस प्लेस हुआ। हॅलो, बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडं. पंच काय झालं? आउट. चेतन 0वर बाद होतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी कोण येते पाहूया. पुढ आउट बॅट्समॅन विशाल खेळण्यास सज्ज होते. गोलंदाज तयार आहे तो अक्षय कदम. पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाज, पुन्हा एकदा बॅटचे एज घेऊन किपरच्या हातात साधा सोपा झेल देतोय आणि तो सुद्धा 0वर बाद होतोय. आपला भोपळा न फोडता पॅव्हलियनमध्ये परत जातोय. तीन बार स्कोर काय? पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 5. 3 बाद 5. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो अविनाश आचार्य. बघूया कशा रीत्या गोलंदाजी करतोय तो. आणि खेळण्यास तयार होतो तो प्रणव. हलक्या हाताने खेळून काढतोय आणि एक धाव पळून काढतोय. एका धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 6. 3 बाद 6. स्ट्राईकला येतो तो नवीन फलंदाज सोहम. तो सुद्धा एक हलक्या हाताने खेळून काढतोय आणि एक धाव पळून काढतोय. या एका धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 7. दुसरं षटक चालू असताना सुपर किंग्स अविनाशची सुंदर गोलंदाजी होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय अविनाश. हलक्या हाताने पुन्हा एकदा प्रणव डिफेन्सिव्ह शॉट खेळतोय आणि काही धोका नाही, धाव नाही, अशा रीतीने धावफलक स्थिर आहे ते. पुन्हा एकदा चोटी धाव करतोय प्रणव. या एका धाव्याने वाढती धाव संख्या झालेली ती 8. 3 बाद 8. खेळण्याचा जादू सोहम. पुन्हा एक धाव चोरून काढतोय आणि या एका धाव्याने वाढती धाव संख्या झाली 3. प्रणवचं काही लक्ष नाही आणि मला वाटते पंच, मला वाटते फलंदाज धावचित बाद होतोय सोहम. काही दोघांच्यात कोऑर्डिनेशन नाही आणि धावचित होतोय तो सोहम. मला तिसरं षटक घेऊन येते स्वतः कर्णधार निक्सन डिसोजा आणि वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येते स्वतः कर्णधार आणि पंच वाईट घोषित करतात. डाव्या एसटीच्या बाजूने जाणारा हा चेंडू पंच त्याला शिक्षा ठोठवतात आणि एक अवांतर धावेच्या
स्वरूपात एक वाढती धावसंख्या दिलेली आहे ती 11. पंच नो घोषित करतात. पुन्हा एकदा खेळून काढतोय आणि हा डायरेक्ट हिट होतोय. पुन्हा एकदा धावचेत. मला वाटते आतापर्यंत काहीतरी 4 फलंदाजे धावचेत झालेले आहेत. पुन्हा एकदा धाव पळून काढतोय. एक धाव सुद्धा पळून काढलेली आहे. यूट्यूब ना पे नहीं, क्रिक हीरोज प्ले स्टोर. चलिए अब आगे बढ़ते हैं इसी क्रम में. एक हिंदी कमेंट्री और मराठी कमेंट्री प्रकाश भाई की तरफ से. नो बॉल का इशारा अंपायर सैलेस का. सैलेस सर एक सीनियर मोस्ट अंपायरिंग, हमेशा हम उनको टर्फ में देखते हैं मुंबई के हर इलाके में, खासकर सैटरडे संडे उनका अंपायरिंग के रूप में होते हैं. क्रिक बस नहीं, क्रिक हीरोज, क्रिक हीरोज. नो बॉल का पुनः एक बार. ये जो नो बॉल डाल रहे हैं ना डिसोजा भाई, थोड़ा सा चिंता का विषय है. अच्छा, नो बॉल पे कुछ सेक्शन वगैरह नहीं है, मतलब हाँ नहीं, फ्री ठीक है, लेकिन ऐसा पुलिस वाले कोई रिमांड में नहीं लेते ऐसा. ओ बहुत अच्छी गेंद थी, पैरों पर जाके लगी, लेग बिफोर, हालांकि आउट नहीं, इस वजह से कोई नुकसान नहीं. 20 पर 5 टोटल 20 रन बने हैं, 5 विकेट गिरा है. ओवर नंबर जो चल रहा है आप देख सकते हैं, 3 ओवर खत्म होता हुआ चौथा ओवर जो आखिरी ओवर है. कौन से गेंदबाज आते हैं देखना. आयुष 13 नंबर जर्सी. कल आरसीबी ने मैच जीता, बहुत बढ़िया. अच्छी आयुष भाई, अच्छा टर्न करा रहे हैं गेंद को. ये ज्यादा ऊपर कैच तो कदम भाई थे वहां पे, हालांकि नो बॉल है यहां पर, नो बॉल है, ये नो बॉल. अतिरिक्त रन मिलेगा और अतिरिक्त गेंद भी मिलेगा. नहीं आप बैठो ना, कोई टेंशन नहीं, कोई टेंशन नहीं, कोई टेंशन. ओ रन आउट के रूप में. सर मैं हमेशा कहता हूं कैच हो, सॉरी सॉरी सॉरी, कैच आउट हुआ. जी जी जी. आयुष भाई बेहतर को बेहतरीन करते हुए. आई थिंक प्रणय जो नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर हैं, प्रणव. चलिए सिंगल आता हुआ. सिंगल चिंता नहीं है, चिंता अगर 4 और 6 आएगा. टॉस के लिए अगले मैच के लिए रेडी रहेगा ये इनिंग के बाद. बहुत अच्छी फील्डिंग कदम भाई, बहुत बढ़िया. ओ सर पकड़िए पकड़िए, पकड़ा पकड़ी का खेल खेले ना तो बॉल को भी पकड़िए. कैसा होता है, अच्छा क्रिकेट और अच्छा प्लेटफॉर्म मिला है तो फिर मजा आता है देखने के लिए. चलिए एआई इंडियंस और वर्सेस एआई स्टार, ग्रुप ए से एआई स्टार और एआई इंडियंस के बीच में मैच है, तो टॉस के लिए आ जाए. मैं मैम से रिक्वेस्ट करूंगा, मैम प्लीज. ओ यहां पर 2 रन मिलता हुआ, अंपायर का इशारा, नॉट आउट. सैलेस सर बहुत बढ़िया. 4 ओवर की समाप्ति पर जो टीम का जो स्कोर है, जो टीम का स्कोर बना है आपको बता दूं मैं, 27 टोटल, 6 विकेट के नुकसान पर 28 का टारगेट है 4 ओवर में. एआई सुपर किंग ध्यान दे देगा, 28 रन चाहिए, ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं है 24 बॉल में 28, लेकिन स्टार्ट जो बोलते हैं ना, शुरुआत कैसे होगी देखना होगा. फिलहाल ये डिफेंड जो करना है, एक थोड़ा सा डिफेंडिंग टोटल बना नहीं है, लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, देखना होगा. फिलहाल चेतन सर क्या करते हैं अपने टीम के लिए, किस तरह से गेंदबाजी फील्डिंग, लेट्स सी.
एआई स्टार्स ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया और आमंत्रित किया यहाँ पर गेंदबाजी के लिए एआई मुंबई को। तो बने रहिए, मजा आएगा। फिलहाल यहाँ पर 28 का जो टारगेट है 4 में। कदम साहब से रिक्वेस्ट करूंगा ये इनिंग मस्त मराठी में महाराष्ट्राची आवाज कदम भाऊ, थँक यू। चला काहीसा ब्रेक आलाय सामन्यामध्ये, फर्स्ट इनिंग झालेली आहे. सुपर किंग सोबत जे आव्हान ठेवलंय ते मला वाटतं 27 रनचं, 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल तर एआय सुपर किंग संघाला. चला फास्ट घ्या, अगोदरच आपल्याला सामन्याला उशीर झालेला आहे. बॅट्समन नेम अविनाश आचार्य, स्ट्राईक गोलंदाज चेतन, वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो चेतन राठोड. रावडी राठोड बघूया, सुंदर गोलंदाजी केली, पहिला षटक निर्धाव टाकलाय आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत चेतन, सुंदर गोलंदाजी केली चेतन यांनी. 1 डाऊन बॅट्समॅनच्या स्वरूपात निमेश सरळ फटका खेळला आणि एक धाव चोरून काढलेली आहे. या एका धावाने धाव संख्या झाली ती 1-1. प्रणय थोडासा क्रॉस कर. पुन्हा एक अवांतर धाव. सर वाईड आहे ना? ओके सर, थँक्यू. एक अवांतर धाव्याने वाढती संख्या केली आहे, तो 1-2 हलक्या हाताने खेळून काढतोय मिड ऑफच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण केलेली आहे अविनाशांनी. प्रणव थोडस सुंदर फटका केलाय, पुन्हा एकदा आउट करण्याची संधी होती पण काहीशी मिसफील्ड झाली आणि एकच धाव. या एका धावाने वाढती धाव संख्या 4. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत चेतनाची सुंदर गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे आणि 1 विकेट गमावलाय तो सुपर किंग्स या संघाने. काहीसे राकेश डागरे कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजाला की कशा प्रकारे चेंडू टाकायचा अविनाशांना. सरळ बॅटने खेळून काढतोय हलक्या हाताने आणि एक धाव घेतलेली आहे आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. एका धाव्याने वाढती धाव संख्या दिलेली ती 5. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना चेन्नई सुपर संघाला एक आयकॉन प्लेअर येतो तो प्रणव गुराव. वैयक्तिक पहिला व सांघिक दुसरा षटक घेऊन आलोय प्रणव गुराव. काहीशी मिसफील्ड झालेली आहे आणि एक धाव काढली. मला वाटते निमेशकडे मोठे फटके आहेत, बघूया कशा रीत्या खेळून काढतो प्रणव गुराव यांना. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि धावचीच्या स्वरूपात अविनाश बाद होतोय. एक भला मोठा हादरा बसतोय तो सुपर किंग संघाला अविनाशच्या स्वरूपात. चेतन राठोड, रावडी राठोड. अक्षय कदम फलंदाजीसाठी आलेला तो अक्षय कदम आणि निमेशची जोडी बघूया. सर नो बॉल घोषित करतात. क्रिजच्या बाहेर चेंडू पडलेला असावा त्याच्यामुळे हा नो असेल. आणि एका सर नो +1 आहे का, डिक्लेअर आहे का? ओके, थँक्यू सर. या 2 धाव्याने वाढते संख्या दिली 8. मिसफील्ड झाली आणि अक्षय बाद होता होता वाचलाय.
बघूया अक्षयच्या भात्यात सुद्धा मोठे मोठे फटके आहेत. त्याच्यासमोर गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे. बघूया कशा रीतीने खेळून काढतोय प्रणव यांना अक्षय टू प्रणव. सुंदर गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू ठेवला आणि चेंडू जो जातोय तो निर्धाव झालाय. धाव संख्या झालेली ती 2-9. आतापर्यंत 9 चेंडू 9 धावा अशा झालेल्या आहेत. सुपर मेरे पे 9 दिखाई दे. उत्तुंग षटकार खेचतोय अक्षय. मी अगोदर सांगितलं अक्षयच्या पायात मोठे मोठे फटके आहेत आणि उत्तुंग षटकार खेचून आपले मनसुबे सिद्ध केलेत. या एका सहाने धाव संख्या वाढू सुद्धा 15 आणि पुन्हा एक चोरून धाव संख्या झाली ती 16. 2 बाद 16. ह्या षटकात प्रणवच्या 11 धावा खर्च केल्यात प्रणवने आणि एक गडी धावचीच्या स्वरूपात प्राप्त केलाय. 12 चेंडू आणि 17 धावा. चला फास्ट. दोन्ही संघांना विनंती आहे. 16 ना 11 झाले ना. 16 हुआ या 12 हवेत ना. 12 ला 12 हवेत ना. 12 चेंडू आणि 28 तो भी नाही ना. 16 हुआ है ना. नाही तो पण नाही हो रहा. 14 कशा आता 30 होतील ना. अहो 16 झालेत ना. मग 16 ने 14 30 होतील. सरळ बॅटने खेळून काढतोय आणि 6 धावा आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. या 6 धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 23. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात संकेत गोलंदाजी करतोय आणि एका धावेने वाढती धाव संख्या दिली ती 24. पुन्हा एकदा बघूया चेतनच्याकडे साधा सोपा झेला आणि त्याने तो पकडला सुद्धा. चला नेक्स्ट बॅट्समन फास्ट केला लिक्सन बाय. स्वतः कर्णधाराला फलंदाजीसाठी सुंदर चेंडू टाकतो संकेत. हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न होता आणि लिक्सन याला काही समजलं नाही आणि चेंडू लागतो तो निर्धाव. सुंदर फटका आणि तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो शुभम. धाव संख्या झाली ते एका धाव्याने वाढती धाव संख्या झाली ती 25. 3 धावांची आवश्यकता असणाऱ्या सुपर किंग संघाला पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढतोय. या एका धाव्याने वाढती धाव संख्या झाली 26. (27) 6 चेंडू आणि एका धाब्याची आवश्यकता असताना सुपर किंग संघाला काहीसं आव्हान सोपं करून ठेवलंय अक्षय कदम यांनी. त्याच्या 2 षटकारांनी चला अंतिम षटक घेऊन तो राकेश. बघूया डिफेन्स करतो का. 6 चेंडू आणि 1 धाव आणि स्वतः कर्णधार आहे तो स्ट्राईकवर लिक्सन. चला सर फास्ट केला. अगोदरच आपल्याला उशीर झाला आपल्या सामन्यांना. प्लीज सर प्लीज. आणि अशा रीती हा सामना संपतोय. सुपर किंग संघ हा विजयी ठरलाय. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी दोघांना सुद्धा शुभेच्छा. चला AI इंडियन्स आणि स्टार ना स्टार. चला दोन्ही संघांना विनंती आहे 2 मिनिटाच्या आत ग्राउंडचा ताबा घ्या. AI इंडियन्स आणि AI स्टार